नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटारचे कटलेट. हे कटलेट तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा घरात छोटी मोठी पार्टी असेल किंवा हळदी कुंकू असेल तर अशा टायमाला तुम्ही हे नक्की बनवा. खूप छान लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटारचे कटलेट बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी फ्रेश ताजा मटार घेतलेला आहे. सध्या मटारचं सीझन आहे. खूप सारा मार्केटमध्ये मटार ताजा मिळतो. तर तोच मटार मी 1 वाटी घेतलेला आहे. अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. 2 बटाटे मी उकडून त्याला खिसून घेतलेला आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. चवीपुरतं मीठ, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, पाव चमचा हळद, 2 चमचे तीळ, 1 चमचा धना पावडर, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. सध्या हळदी कुंकाचं सीझन चालू आहे. तर हळदी कुंकाला सुद्धा तुम्ही हे कटलेट बनवू शकता किंवा घरात छोटी मोठी पार्टी असेल बड्डेची तर त्यालासुद्धा तुम्ही हे मटारचे कटलेट बनवू शकता. आता सुरुवातीला आपल्याला हे मटार थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी बॉईलसुद्धा करून घेऊ शकता, पण बॉईल करण्यापेक्षा थोडेसे तेलामध्ये परतून घेतलेले मटारचे कटलेट खूप छान लागतात. तर आता सुरुवातीला आपण हे मटार, मिरची, लसूण आणि जिरे थोडेसे आपण तेलामध्ये परतून घेऊया. एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि मटार घालायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला 3 ते 4 मिनिट आपल्याला हे मटार तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. मटारमध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला याला पांढरे डाग पडेपर्यंत आपल्याला मटारला परतून घ्यायचं आहे. मटार आपले व्यवस्थित भाजलेले आहेत. याला असे पांढरे डाग पडलेले आहेत मटारला वरतून. व्यवस्थित आपण हे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत मटार. याला आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे. थंड करूनच आपल्याला हे नंतर मिक्सरमधून काढायचे आहेत मटार. आपले मटार थंड होत आहेत तोपर्यंत आपण हे पोहे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी पावडर करून घेतलेली आहे पोह्याची. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया ही पावडर. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे फुटाण्याचे डाळेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत, पावडर करून घ्यायची आपल्याला. आपले मटारसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला थोडंसं जाडसर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे आहेत. जास्त बारीक करायचे नाहीत आपल्याला, थोडेसे जाडसरच काढायचे आहेत. हे सगळे मटार मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत. याला आपल्याला पल्स मोडवर बंद चालू करत आपल्याला हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त नाही बारीक करायचं आपल्याला. अशा प्रकारे मी थोडेसे जाडसर असे मटार काढून घेतलेले आहेत. जास्त बारीक पण पेस्ट केलेली नाही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी पल्स मोडवर 2 ते 3 वेळेस फिरवून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेले मटार घालायचे आहेत. मटारचं मिश्रण मी सगळं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला उकडून खिसून घेतलेला बटाटा घालायचा आहे. इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी अशी बारीक कापून. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला तीळ, धना पावडर, हळद,
मीठ घालायचं आपल्याला. आपण अगोदरसुद्धा मटार फ्राय करताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेले पोहे. तर मी इथं डाळीचं पीठ करून घेतलेलं ते सुद्धा घालणार आहे. आपल्याला अगोदर अर्धच घालायचं आहे, लागलं तरच नंतर घालायचं आहे आपल्याला. आता हे व्यवस्थित आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. या ठिकाणी तुम्ही गाजर खिसून किंवा बीटसुद्धा घालू शकता किंवा पत्तागोबी. व्यवस्थित आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे. थोडंसं मिश्रण सैल झालं तर आपल्याला ते डाळीचं पीठ घालायचं आहे राहिलेलं. अशा प्रकारे आपला डो झालेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही. व्यवस्थित आपला डो तयार झालेला आहे. आता लगेच आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहेत. हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला आपल्याला हे मिश्रण चिटकणार नाही आहे. आपल्याला जास्त जाड कटलेट बनवायचे नाही, तर थोडेसे पातळच ठेवायचे आहेत, म्हणजे ते लवकर फ्राय होतात. आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे, डीप फ्राय करायची गरज नाही आहे. त्यामुळे आपल्याला थोडेसे असे पातळच ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी कटलेट बनवून घेतलेले आहेत. लगेच आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत. इथं मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला हे कटलेट सोडायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवरच आपल्याला हे कटलेट फ्राय करायचे आहेत. एक ते 1.5 मिनिट आपल्याला खालची बाजू व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहे. नंतरच आपल्याला याला हात लावायचा आहे. तोपर्यंत आपल्याला याला हलवायची गरज नाही आहे. आता आपण याला पलटी करून घेऊया. व्यवस्थित आपल्याला याला पलटी करायचं आहे. आता आपल्याला हे दोन्ही साईडकडून व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस मिडियमच ठेवायचा आपल्याला. मिडियम गॅसवरच व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे आहेत कटलेट. असा मस्त कलर आलेला आहे आपल्या कटलेटला. मिडियम गॅसवरच मी हे कटलेट फ्राय करून घेतलेले आहेत. तर शेवटी आपल्याला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे, म्हणजे हे कुरकुरीत होतात. थोडासा गोल्डन कलर आलेला आहे वरतून. 2 मिनटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे. 2 मिनटं मी गॅस मोठा ठेवलेला होता. व्यवस्थित असे गोल्डन कलर झालेला आहे. दोन्ही साईडकडून असे कुरकुरीत झालेले आहेत. मस्त झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. मी इथं टिश्यू पेपर घेतलेला आहे, त्यावर आपल्याला एक कटलेट काढून घ्यायचा आहे. असा मस्त कलर आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत. खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. सगळे कटलेट काढून घेतलेले आहेत. बाकीचे सुद्धा आपल्याला असे शॅलो फ्राय करायचे आहेत. तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये 1 चमचाभर.
त्यामध्ये आता बाकी राहिलेले सुद्धा कटलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत, असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. सगळे कटलेट आपले शालो फ्राय करून झालेले आहेत. असे मस्त झालेले आहेत आपले कटलेट. कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. असे वरतून असे कुरकुरीत झालेले आहेत. ज्याच्याकडे हळदी कुंकू राहिलेलं असेल तर अशा प्रकारे नक्की कटलेट करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.